दांडी बारीक आहे सर, वरतून बोधा झाला आहे आणि त्यांना बॅलन्स कुठं सांभाळत नाही अजिबात आणि खाली झोकून गेले आहेत पूर्ण. आणि एक म्हणजे आता प्रॉब्लेम झाली, म्हणजे आम्ही दोडका पाहत होतो आणि फोटो जस्ट काढत होतो तर नाही का गाईस का झाला सांगू का, 2-3 मिनिटात कसा माहोल झाला पूर्ण, म्हणजे पाणी येण्यालायक पण माहीत नाही पाणी येते का होते तर तिकडे काड्या धरलं नाही आईनं. आणि मोसम पहा गाईस. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो ना आमच्या वावरामध्ये, कारण तर पाहायचा होता आपल्याला आपला धान कसा झाला आहे. आणि दवाई मारलो होतो आम्ही त्या दिवशी तर कचऱ्यासाठी, तर कचरा वगैरे का झाला आहे, मेला आहे, साफ जागा झाली. आणि हे आमची विहीर पहा, आणि विहिरीत एक साप आहे, दिसला कसा किती स्पीडमध्ये पोहत आहे. आता वरती निघताय वाटते, का होत आहे तर नाही निघला. आणि हा तुम्हाला दिसताय विहिरीच्या भोवताल इकडून पूर्ण औषधी मारली आहे, म्हणजे हा कचरा बिना कामाचाच आहे. आत्ताच येथूनच बिलकुल साप लवला, तिकडे पहा येथून साप लवला आणि विहिरीत पोवत आहे. तर ह्या कचऱ्यासाठीच आपण दवाई मारली, थोडा थोडा पिवळा पडला आहे आता. खतरनाक पहा तिकडे, पाय घुबड किती मोठा दिसतोय. गेला गेला गेला. एवढा मोठा उल्लू दिसला, सर्वात आधी वाटला का इगलच हो, येथूनच खालीच बसून होता असा आवाज आल्याबरोबर उडला. तर सर्वात आधी वाटला इगल हो, पण तेवढा मोठा तोंड त्याचा पाहून, म्हणजे त्याचा डोळे आहेत ना ते म्हणजे माणसासारखे राहते, दोनही समोर, आणि बाकी पक्षाचे आहेत ते दोन साईडला दोन. तर धान पहा गाईस किती सुंदर दिसत आहे, म्हणजे आमच्या एका साईडला आहे कचरा वगैरे तर मागच काढून झाला आणि एक नंबर धान दिसत आहे आपला. इकडे पहा किती हिरवागार इकडून दिसत आहे पहा. तर हवाई चालू आहे एक नंबर, ऊन वगैरे तर नाहीच आहे सकाळपासून, आपला पाण्याचाच मोसम आहे चांगला. आणि आज सकाळपासून वगैरे पाऊस वगैरे नाही आला आणि एक नंबर मोसम आहे आज. त्या दिवशी आम्ही मक्याचे झाडं रोवले होते ते पहा चांगल्यापणे वापले आहेत पहा, एवढे मोठे मोठे झाले. तर हे 2 झाडं आधीचेच आहेत आणि आम्ही रोवलेले ते थोडेसे लहान आहेत. आणि आमच्या वावरात दोडक्याचा वेल लावला होता आणि त्याला फायनली आता दोडक्याला फूल येऊन दोडके पण लागले आहेत. तर पहा इकडे दाखवतो तुम्हाला, इकडे पहा गाईस, समोर फूल आला आणि मागवून दोडके लागले आहेत पहा. आणि हे झुमके दोडके म्हणतात त्याला, झुमके दोडके पण लागले आहेत. मागच्या वर्षी पण लावलं होतं पण आम्ही काही त्याची भाजी खाल्लो नाही, कारण तर जास्त लागले नव्हते, 2-3च लागले होते, तर त्याची आम्ही भाजी नाही बनवलं. तर ह्या वर्षी आपण टेस्ट घेऊन नक्कीच बघणार आणि तुम्हाला पण सांगेन मी कसं लागते तर. आणि एक म्हणजे आता प्रॉब्लेम झाली, म्हणजे आम्ही दोडका पाहत होतो आणि फोटो जस्ट काढत होतो तर नाही का गाईस का झाला सांगू का, दोडकाच माझ्या हातात येऊन गेला. तर पहा इकडं बिचारा दोडका मी तुम्हाला दाखवत होतो, हाच आता मोठा होऊन याची भाजी करणार होतो ना आम्ही, पण हा बिचारा तुटून गेला माझ्या हातानं. म्हणजे याची दांडी आहे ती बिलकुल कोवडी आहे अशी, म्हणजे थोडंसं असं केलं तरी तुटून जाते, तर बिचारा तुटला. इकडे आपल्या लावला आहे काकडी, कारली आणि आपले काही गवारीचे झाडं लावले आहेत. तर गवारीचे झाडं इकडे पहा तुम्ही किती सुंदर झाले आहेत, पण त्यांना एक प्रॉब्लेम झाली, म्हणजे बारीक बारीक ठिपके त्यांच्यावर आले आहेत, म्हणजे पानं कुठेतरी कातरल्यासारखी वाटतात. तर पहा जवळून थोडेसे काही अडी वगैरे लागली असेल आणि हे जागा मागं आपण साफ केली होती, पण आणखी किती लवकरच पानं कचरा वापला. आणि हा इकडं आहे आपला कारलीचं झाड, तोही किती सुंदर, आणि कारली पहा बारीकशी किती सुंदर कारली लागली आहे पहा इथं. आम्ही गवार लावलो होतो जेव्हा पावसाळा म्हणजे सुरू झाला होता तेव्हा, आणि आता आपले गवारी झाडं चांगले झाले आहेत मोठे, पण एक प्रॉब्लेम झाली, आणि ते पहा कशामुळे होतं माहीत नाही. त्याचे मुळं आहेत ते बारीक आहेत, आणि पहा येथून दांडी बारीक आहे सर, वरतून बोधा झाला आहे आणि त्यांना बॅलन्स कुठं सांभाळत नाही अजिबात आणि खाली झोकून गेले आहेत पूर्ण. तर इकडं आम्ही दवाई मारलो होतो ह्या मेरेला, त्याचा असर होऊ शकते याच्यावर. हे असे चिंगडे पानं झाल्यासारखे वाटतात. तर थोडासाच वेळ झाला आणि पावसाचा मोसम पण झाला आहे. इकडून ढग पहा गाईस, किती काळे काळे ढग झाले आहेत आणि पूर्ण असे गोल गोल नाही गोल गोल झाले आहेत, म्हणजे काळे काळे असे गोल गोल ढग झाले आहेत. आणि बहुत जास्त हवा येत आहे आणि एक नंबर वाटत आहे हवा. तर थोडंसं आता बाहेर निघून म्हणतो आम्ही वावराच्या, कारण तर पावसात ओला होण्यात काही नाही आहे, कारण तर सर्दी बिर्दी झाली तर उगाच शाळेत बिड्यात जावं लागते म्हणून. पहा गाईस 2-3 मिनिटात कसा माहोल झाला पूर्ण, म्हणजे पाणी येण्यालायक पण माहीत नाही पाणी येते का होते तर. ह्या वर्षी पावसाला जोरच नाही अजिबात, म्हणजे पाऊस येतच नाही आहे, येत आहे पण तेवढा काही साथ नाही देत आहे, थोडा थोडा येते आणि 10-12 दिवस येच नाही. मग आता ह्या विटायवर आपल्या तुरट्या ठेवल्या आहेत, म्हणजे तुरीच्या झाडाचे बारीक बारीक नाही का काड्या, ज्या इथं वारू टाकल्या होत्या ह्या मागच्या वर्षीच्या आहेत, पूर्ण वारल्या आता. आणि हे दोरीवर बांधून ठेवायचं आहे आपल्याला आणि घरी न्यायचं आहे.
काड्यात धरलं आहे. आता आईनं आपल्याला आता धावत धावत घरी जायचं आहे, कारण तर पावसाचा सांगता नाही येत. कारण आता तर नाही येत आहे पाऊस, पण हवा जोराची येत आहे, काळा काळा आभाळ झाला आहे आणि केव्हा पण येऊ शकते पाऊस. तर आता चाललो आम्ही गाईज घरी. व्ह्यू पहा गाईज, आजचा व्ह्यू जर तो कॅमेरा असता आपल्याकडे अल्ट्रा वाईडमध्ये पुरा खतरनाक दिसला असता आजचा. म्हणजे असा कंचनामध्ये काळा काळा होते, माहीत असेल तुम्हाला, पिक्चर तर पाहिल्याच असाल, तसाच झाला आहे. इकडून पहा समोर पूर्ण जंगलासारखे दिसत आहेत जंगल, आणि तिकडे काड्या धरलं नाही आईनं. आणि मोसम पहा गाईज, मोसम एवढा खतरनाक पावसाळ्यातला ह्या वर्षीचा मी पहिल्यांदाच पाहत आहो. गावाजवळ येत नाही तर पावसालाही सुरुवात झाली आहे. आता इकडे थांबून नकुलच्या घरी नाही तर जाऊन, आणि पाऊस पहा येतही आहे आता. आणि गावाजवळ म्हणजे गावातच पोहोचलो आम्ही.